त्याच प्रकारे उपसरकार सर्वच आमचा हिंदू समाजातील सर्वच आमचा युवक, सर्व आमच्या महिला भगिनी, सर्वच नागरिक, सर्व आमचे पत्रकार बांधव, आपल्याला सर्वांनी घटनाक्रम सर्वांना आपल्याला माहिती आहे की काल दुपारच्या वेळेला ही दुर्दैवी घटना घडली आणि त्यावेळेस पासून तर आतापर्यंत ह्या क्षणापर्यंत आपण सर्वच लोक व्यथित झालेलो आहोत की काय केलं पाहिजे. प्रत्येकाच्या शरीरामध्ये रक्त उसळत आहे की मी काय करू शकतो. पण आज आपण सर्वजण कुठेतरी वाट पाहतोय की असणारं पोलीस प्रशासन हे आपलं रक्षण करल, ते आपल्या मुलीला घेऊन येईल. प्रत्येक गाडी आली की लोक पाहत आहेत की आरोपी आणला काय, की किडनॅप केली आपली बहीण आणली काय, हे आपण प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहतो. पण तसं कुठंही होताना आपल्याला अजूनपर्यंत तरी अद्यापपर्यंत आपल्याला जाणवलं सुद्धा. त्यामुळे या घटनेचा तर आपण निषेध करतोच, पण मी पोलीस प्रशासनास सुद्धा तुम्हाला सांगतो तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. म्हणजे ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतात, मागच्या काही काळापर्यंत त्याच्यावरती कुणी आवाज उठवत नव्हतं. प्रत्येकाला वाटायचं की आपल्या घरामध्ये अशी घटना घडली आणि आपल्याला कुठं कोणाला सांगतं काय करतं. पण आज जसं जसं कोणाला आधार भेटतोय तसे लोक पुढे येतात. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर आपल्याला केसेस दाखल करतात. हा प्रकार कालचा आपण पाहिला ही फक्त किडनॅपिंग नाही तर ही प्री प्लॅनिंग मध्ये असणारी सगळी घटना आहे. म्हणजे अगदी मुलगी कुठून निघणार, कधी निघणार, तिच्यावर पाळत ठेवणं, टेम्पो आणणं, वेगवेगळ्या मोटरसायकलवरती माणसं ठेवणं आणि मिरचीची पुढ्या तुम्हाला सांगतो खिशात ठेवून त्या भावावर, तिच्या आईच्या अंगावर टाकणं, डोळ्यात टाकणं, ही काय घटना अचानक घडलेली नाही. आपल्याकडे आपण पाहतो की अपघातानं काही घटना घडतात, चालता बोलता रस्त्यावरती वाद होतात, ही तशी घटना नाही. पोलिसांना याचा अजिबात म्हणजे 1% सुद्धा गांभीर्य नाही. आणि आता भेटलो प्रशासनाच्या काही अधिकारी लोकांना भेटलो, त्यांनी सांगितलं आमचा तपास चालू. पण आमची विनंती आहे तुम्हाला, जाहीर विनंती आहे प्रशासनाला, अहो असा कार्यक्रम तुम्ही करा, अशा घटनाचा तपास करायची वेळच तुमच्यावर आली नाही पाहिजे. अशा घटनाच कोणाला तुम्हाला सांगतो असं कृत्य करायचं जरी म्हटलं तर त्याला त्याच्या आईचं दूध आठवलं पाहिजे, त्याला त्याची धाडस झाली नाही पाहिजे. आता उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आता तो काळ जर तुम्हाला सांगतो आज असता तर पोलीस कुणी नसले असते. तिथं सगळे तुम्ही आणि सगळे मावळेच असलो आणि आपणच त्यांचा निकाल लावून टाकला असता. पण आज आता या सगळ्या घटनेमध्ये आपल्याला कुठेतरी काही बंधनं पाळावं लागतं. आपल्याला का तुम्ही बऱ्याच लोकांनी संताप व्यक्त केला, टायर जाळले, पुढे आंदोलन केलं, रस्ता रोको केला. प्रशासनाला आम्ही आपल्या या आजच्या मोर्चामधून सांगतो की कुठल्याही प्रकारे आमच्या कुठल्याही व्यक्तीला या आंदोलनामध्ये अटक होता कामा नाही. कारण की आजरचे 2 नंबर धंदे आहेत. वाळू नेतो, पुरी नेतो, 2 रुपये पोलिसांना प्रशासनाला पुरवतो. त्यामुळे त्याला सगळ्याच प्रकारचं संरक्षण प्रशासन त्याला देतं. पण आमचं हे जे काय प्रकार आहे, हा आंदोलन हा काय कोणाच्या घरचा कार्यक्रम नव्हता, हा एक सामाजिक प्रश्न होता.
त्याच्यामुळे आमच्या कुठल्याही युवकाला आंदोलकाला याच्यामध्ये अटक होता कामा नाही. कुठलाही याचिके नाही, शासनाचं नुकसान झालेलं नाही. तुम्हाला लय वाटलं तर काय असेल ती नोटीस तुम्ही फक्त देण्याचं काम करावं. याच्यामध्ये जर आमच्या कुठल्याही हिंदू बांधवाला जर अटक झाली तर आज आम्ही खाली बसलो, पण जर कोणाला अटक झाली तर आम्ही पुढच्या तोंडाला बसणार, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा कुठल्याही या व्यक्तीवर आमच्या कारवाई होता कामा नये. त्यांनी सांगितलं आम्ही मुलगी घेऊन येतो. कुठं अधिकाऱ्याने सांगितलं त्याचं तिचं चॅटिंग होतं, मीडियामध्ये दाखवलं गेलं. आता आरोपी ताब्यात नाही, मुलगी नेरळी ताब्यात नाही, चॅटिंग आलं कुठून? पहिली त्या पोलिसावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. हे दुसरा गुण नाही, हे देणारा आदरच असणार आहे. दुसरा गुण नाही, त्यामुळे आदर म्हणून आलं. आणि या प्रशासनाने हे सगळं कुठून येतं याचा विचार केला गेला पाहिजे. आपल्याला हा सगळा घटनाक्रम पाहत असताना परत दुपारी काही चॅनलवाल्यांनी आमच्या ज्या भगिनीची बाईट दाखवली की मी कोणाच्याही बळजबरी आलेली नाही, मी माझ्या मर्जीने आले. असं काही मी तर पाहिजे नाही, पण आम्हाला अधिकृत सुद्धा काही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, काही लोकांनी पाहिले असं, काही चॅनलवाल्यांनी दाखवली असं. आता मला सांगा, काल केस कशात दाखल झाली? किडनॅपिंग म्हणजे अपहरण. आता ज्या व्यक्तीचं अपहरण होतं, तो अपहरण झालं म्हणजे गुन्हाच काय आहे? अपहरणाचा. म्हणजे तो व्यक्ती त्याच्या ताब्यात आहे. आता ताब्यात आहे म्हटल्यानंतर ते समोर जर सांगणार तोच बोलणार. बरोबर आहे. आता एखादा अतिरेकी आपण धरला, आपण कधी त्याचे व्हिडिओ व्हायरल करतो का? हे असं म्हणला, आपल्याकडचा कुणी तिथं पडला त्याचा व्हिडिओ लगेच दाखवतात ते, आणि ते म्हणून तसं बोलायला लावतात. आता ताब्यात असणारा व्यक्ती हा समोरची व्यक्ती सांगतात कशाच प्रकारे सांगणार. म्हणून त्या मुलीचा सुद्धा तुम्हाला सांगतो, जोपर्यंत कायदेशीररित्या ती पोलीस प्रशासनाच्या समोर येत नाही तोपर्यंत हा व्हिडिओ काय अजून कुठलाही हा मोर्चा समजाचा कुठला जरी व्हिडिओ आला तरी तो अजिबात ग्राह्य धरायचा नाही. ही मुलगी काल हिंदू होती, आज हिंदू आहे आणि उद्याही हिंदू राहणार याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. त्या आजरच्या बाबतीमध्ये सातत्याने सांगितलं जातं, आजर असा करतो, आजर तसा करतो. हा आजर नाही, हा आजगर झालेला आहे. आणि त्याला त्याचं धाडस फक्त आणि फक्त प्रशासनाच्या सहकार्यामुळे झालं. त्याला जर कोणाचं सहकार्य भेटलं नाही तर तुम्हाला त्याची हिंमत होऊ शकत नाही. हा महाराष्ट्र आहे, पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अशा दुरांची वळवळ ही फार काळ काय चालत नसती. आज कालपर्यंत घडलं, पण आज आपला समाज या ठिकाणी एकत्रित झालेला आहे. या ठिकाणी एकत्रित होऊन त्याला कुठे लक्षात येत आहे की आपल्याला एकत्र होणं गरजेचं आहे. माझ्या अगोदर अनेक लोकांनी सांगितलं की आपण सर्वांनी एक झालं पाहिजे, आपल्या लोकांनी सगळ्यांनी एक झालं पाहिजे. तिथं छोट्या छोट्या जाती पंथामध्ये आपण विखरलो गेलो आहोत. म्हणून तुम्हाला आमचं सांगणं आहे की आज आपल्याकडं या कुठल्याही देवस्थानमध्ये मंदिरामध्ये जात असताना आपल्याला कोणाला विचारलं जात नाही की तुम्ही कुठल्या जातीचे, मग तुम्हाला प्रवेश. आपल्याला फक्त आणि फक्त हिंदू असलं की आपल्या मंदिरामध्ये आपल्याला प्रवेश मिळतो. आणि मंदिरामध्ये एखादा व्यक्ती गंध लावणारा तिथं असतोच. मग त्याला लक्षात येतं की हा आपला माणूस, दुसरा माणूस तिथं जातच नाही आणि आपल्याच पलीकडच्या बाजूला जायचं नाही. हे लक्षात ठेवा. आपल्या काही काही लोकांना फार हौस असते
उरूस करायची. तुम्हाला सांगतोय त्याचे दुष्परिणाम आहेत. त्या हळूहळू आपल्यामध्येही मानसिकता पेरायची. गावागावामध्ये कुचरीच्या झाडग्यांना आपल्याला यात्रा करायला लावायच्या, उरूस करायला लावायचे. जरी कुणी माणूस जर खात नसलं तर आपल्याला गोड भात बनवायला लावायचे. बरोबर ना? मरीला माणूस हे तुम्हाला सांगतो अजिबात कुठेही होता कामा. मग आज आपल्याला या सगळ्या परिस्थितीचं गांभीर्य घेतलं पाहिजे. कालपासून तुम्हाला सांगतो, ज्या वेळेसपासून घटना झाली आमच्यापर्यंत माहिती आली, तुम्ही आंदोलन केल्यानंतर त्या वेळेसपासून तुम्हाला सांगतो मनामध्ये प्रत्येक हिंदूच्या वेदना आणि रक्त सळसळतंय. तुम्हाला सांगतो की अशी धाडस, असं हिंमत या महाराष्ट्रामध्ये कशी होऊ शकते कोणाची. म्हणून तुम्हाला विनंती आहे, आम्हाला काही प्रशासनाने सकाळपासून सांगितलं की तुम्ही दोघं जण जाऊ नका. काय तुम्ही मागच्या यवतमध्ये गेले ना, असं झालं तसं झालं. अरे आमच्यामुळं काय झालं? तुम्ही काय करू नका, आमचे लोक काय करणार नाही. तुम्ही जर आमच्या माया माऊला हात लावला, आम्ही कसं बघत बसणार आहे? ऍक्शनला रिॲक्शन येणारच आहे. यवत काय कुठे कुठेही असू ते होणारच आहे. त्याच्यात काय आम्ही थोडी सांगतो कोणाला की असं करा तसं करा. पण या लोकांनी जर तुम्हाला सांगतो जर नीट झकमारी केली तर आपल्यावर ही वेळच येणार नाही. कशा करता आपल्याला तुम्ही सगळे कालपासून बसलेले, कशा करता बसलो? आपल्या काय घरातलं कोणाचं वैयक्तिक का, पण आपला हिंदू समाजावर संकट आणि प्लॅनिंग सांगणारे प्रत्येक षडयंत्र, या षडयंत्रावर तुम्हाला सांगतो की आपल्याला प्रत्येकाला जागृत होणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण जागृत होणार नाही तोपर्यंत तुम्हाला सांगतो की आपल्याला अशा संकटांना वारंवार वर्षानुवर्ष अशाच प्रकारे तोंड द्यावं लागणार. म्हणून आपल्याला उद्या जयंती आहे. महाराजांनी काय केलं, संभाजी महाराजांनी काय केलं, पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी काय केलं, हे सगळ्या लोकांचं इथे आपल्याला माहिती आहे. पण तरी देखील वारंवार एखाद्या व्यक्तीचं धाडस का होतं, फक्त त्यांना माहिती की हे लोक एक नाही. पण आज दुर्दैव आहे ही घटना घडली, पण कुठल्या का वैना मार्गाने आपण एकत्र आलो. म्हणून तुम्हाला सांगतो की आपली ताकद, आपली शक्ती ही एक राहण्यामध्ये आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये मला सांगतो त्या प्रत्येक घटनेमध्ये कुठेही आपण छोटं जरी काय झालं तर तुम्हाला सांगतो त्यावर मिटून घेऊ नका. अजिबात कदापि कुठली जरी घटना झाली तर तुम्हाला सांगतो याला कदाचित काही जर झालं तर कुठल्याही भानगडीमध्ये कुणी जरी आलं तर मिटवायचं नाही. पहिली त्याच्यावर केस करायची आणि मग दुसरं काय करायचं, काय करायचं तुम्हाला आता लक्षात आहे सगळ्यांना. पण पहिलं काय करायचं, पहिली केस दाखल करायची आणि दुसरं आपल्या मार्गाने त्याला मग काय करायचं ते करायचं. पण मिटवायचं तुम्हाला सांगतो कधीच नाही, हे लक्षात ठेवा. काही लोक आपल्यामध्ये येतात, काही घटना झाली की पहिले बाजूला येतात आणि आपण मिटून घेऊ ते माफी मागायला तर हे असं हळूहळू करत करत तुम्हाला सांगतो ते धाडस ते त्यांचं वाढत जातं आणि त्याच्यानंतर असे प्रकारे आपल्या घरापर्यंत येतात. म्हणून आजची घटना ही घडलेली ती आपल्याकरता तसं अत्यंत दुर्दैवी आणि जसं तुम्ही सांगितलं की काळा दिवस ही वस्तुस्थिती आहे. की हा दिवस म्हणजे आपण सगळेजण आलोय, हा काय उत्साह नाही, उत्सव नाही. आणि प्रशासनाने आपली परवानगी नाकारली. हो आम्ही काय शिडी बिडी लावून काय नाचायला आले येणार होतो काय? हा, या माय माऊलीच्या घरामध्ये किडनॅपिंग होतं, रस्त्यावर मुलगी गायब होती, ते काय म्हणजे परवानगी नाकारायची. असे प्रकार जर या महाराष्ट्रामध्ये घडत असतील तर तुम्हाला सांगतो आपल्याला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आपल्या सर्वांनी इथून पुढच्या काळामध्ये अशा सगळ्या शक्तींच्या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येणे, आपण सर्वांनी एकत्र राहून अशा अनेक गोष्टींचा सामना करणे. आणि आज प्रशासनाने सांगतो की जो आजार आहे याचा तुम्ही जर लवकर बंदोबस्त केला नाही तर जसा धर्मवीर संभाजी महाराजांनी इतिहास आहे की वाद पाडलेला आहे तसा आजरला सुद्धा एखादा आमचा मावळा पाडल्याशिवाय राहणार नाही सुद्धा तुम्ही. त्यामुळे याचा बंदोबस्त प्रशासनाने हा कायदेशीर मार्गानं योग्य मार्गानं त्याचा बंदोबस्त करावा. त्याला ताबडतोब त्याच्यावरती अनेक खटले दाखल आहेत, त्याला त्याची पद्धतीनं तुम्ही लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई करावी. आणि
प्रशासनाला मी पुन्हा एकदा सांगतो की आजचा मोर्चा, कालचं आमचं आंदोलन कुठल्याही व्यक्तीवरती गुन्हा दाखल झाला जरी असला तरी तो नोटीस पुरतात तुम्ही मार्गी ठेवा. अटक जर झाली माऊली आम्हाला सांगा, आम्ही दोघ जण किती जरी कामात असलो तुमच्या अगोदर आम्ही त्या तोंडाला येऊन बसू. तुम्हाला आणि आपल्याला कोणा करता व्यक्तिगत स्वार्था करतात अजिबात ही लढाई नाही. ही लढाई महाराष्ट्र हिताची आहे, ही लढाई देशाच्या हिताची आहे, ही लढाई अखंड भारताची आहे. म्हणून अखंड भारताचं स्वप्न प्रत्येक व्यक्तीने आपल्या उराशी बाळगलं पाहिजे. त्या माय माऊलींना असं कुठेही होता कामा नये, त्याची प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये अशा घटना घडणार नाही याच्याकरता आपल्या प्रत्येक व्यक्तीने जागृत राहणं. आणि एकदा हे कुटुंब आलं, हे आज त्याचे लोक आले आम्हाला सांगितलं की त्यांनी सुद्धा निवेदन दिलं की आमचं या गोष्टीचं समर्थन नाही. तुम्हाला सांगतो त्यांना सुद्धा हात जोडून सांगा की बाबांनो असं कृत्य झालेलं आहे, तुम्ही काय आता इथं काय सांगायचं, राहू नका, चला कुठेतरी जा, त्यांना जाऊ दे तिकडे कुठेतरी. अजिबात तुम्हाला सांगतो त्या लोकांना इथं हात जोडून सांगा की इथं राहू नका. कारण की हे कृत्य जर घडलं आणि असे लोक जर आपण परत परत कुठेतरी आपण वारंवार जर त्यांना आपण जर सावरून घेतलं, काही लोक आपल्याकडे मीच मगाशी जे सांगितलं मिटवायचं नाही तर तेच सांगितलं. काही लोक दबाव टाकतील, 15 दिवस झाले, महिना झाला, तुम्हाला सांगतील की आता झालं ते झालं, आता मुलगी आली, मुलगी सुद्धा झालं, पण आता परत ते काय होणार नाही, तर अजिबात मिटवायचं नाही. ते तुम्हाला त्यामुळेच सांगितलं. म्हणून आता उद्याच्या काळामध्ये या सगळ्या घटना घडत असताना आपल्याला अत्यंत जागरूक राहणं आहे. आणि पुढच्या काळामध्ये या सगळ्या घटनांवरती आपण बारीक लक्ष ठेवा. हे षडयंत्र कशा पद्धतीने उभा राहतं, कशा पद्धतीने हे लोक सगळे आपल्याला हिंदू समाजाला टार्गेट करतात. विशेषतः आपल्या ज्या मुलींना वडिलांचं छत्र नसतं त्या कुटुंबाच्या कशा पद्धतीने रेखी करून मागं लागतात, त्या सगळ्या विषयावरती आपल्याला बारकाईनं आपल्या देखील समाजाच्या लोकांना जागरूक राहणं हे आपल्याला तितकंच गरजेचं आहे. म्हणून आजचा मोर्चा हा एक जनाक्रोश मोर्चा आहे. व या मोर्चाच्या माध्यमातून आज प्रशासनाने सांगितलंय की ते आपल्याला मुलगी ते घेऊन येणार आहेत. त्यामुळे आपण कुठेही उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या जयंतीला कुठेही गालबोट लागेल, त्याचे परिणाम दुष्परिणाम महाराष्ट्रामध्ये होतील, कुठेतरी इतर ठिकाणी त्याचं काय होईल असं कुठेही कृत्य कोणाकडून होऊ देऊ नका. कारण की महाराजांचा जन्म उत्सव हा एक वेगळ्या दिशेनं वेगळा संदेश देणारा महाराष्ट्रामध्ये असतो. म्हणून त्या दिवशी आपल्याकडे कुठं काही होऊ देऊ नका. आजच्या रातोरात ती मुलगी कशी येईल त्याच्याकरता आमची दोघांची चर्चा प्रशासनाशी झालेली आहे. जर ती नाही आली तर परवा दिवशी आपण काय करायचं ते पुन्हा आपल्याकडून ठरवलं जाईल, त्याची दिशा ठरवली जाईल. आपल्या सकल हेतू समाजाला देखील याच्या माध्यमातून कळवलं जाईल की काय ठरलंय आणि मग त्याच्यामध्ये काय मार्ग काढायचा तो प्रशासन बाजूला ठेवून तो आपल्या पद्धतीने आपण शिवाजी महाराजांच्या प्रमाणे मार्ग काढू ही खात्री मी विश्वास मग आपण उद्याचा दिवस गेला की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि या स्वराज्याचे मावळे, त्यामुळे प्रशासन आपण परवा दिवशी बाजूला ठेवू, आम्ही पुन्हा येऊ. त्यामुळे तुम्ही त्याची काय चिंता करू नका. एवढी खात्री आणि विश्वास तुम्हाला आजच्या हिंदू जनाक्रोश मोर्चाच्या निमित्तानं देतो आणि त्या कुटुंबाला शाश्वती देतो की तुम्ही धीर सोडू नका, तुम्ही घाबरू नका. आज हा फक्त आपल्या परिसरातला हा हिंदू बांधव या ठिकाणी आलेला आहे. तुम्हाला जर कुठलं संकट आलं तर या महाराष्ट्रातला हिंदू तुमच्याकरता उभा राहील आणि या महाराष्ट्रामध्ये चारी हायवे बंद झाला तर तुम्हाला सांगतो हिंदू समाज एवढी ताकद आहे की तो महाराष्ट्र बंद करू शकतो. त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका, तुम्ही घाबरू नका. तुमच्या मागे सगळा हिंदू समाज आहे. त्यामुळे तुम्हाला याच माध्यमातून एवढी विनंती करतो आणि सकल हिंदू समाजाने अशाच पद्धतीने जागरूकता दाखवा. कुठल्याही व्यक्तीला कोणालाही न घाबरता न डगमगता एका हिंदूवर जर अन्याय झाला म्हणजे एका पीडित हिंदूच्या साथीला लाखो हिंदू ही संकल्पना घेऊन देशभरामध्ये आपल्याला आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला काम करत राहायचं हीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम.